नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. आता महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे, पण भारतीय जनता पार्टी पक्षांची जी रणधुमाळी आहे ती काही वेगळीच आहे. ते जातील तिथं उलट्याच करतात, जातील तिथं उलट्याच करतात. पण किमान त्यांनी लातूरात तरी उलटी करायला पाहिजे नव्हती, कारण की लातूरचं वातावरण आणि लातूरची संस्कृती काही आगळी-वेगळी आहे. कारण तो लातूर पॅटर्न आहे. लातूर पॅटर्नमध्ये जरा जपून पाऊल टाकायला पाहिजे भारतीय जनता पार्टी पक्षाने. पण त्यांना काही समजलंच नाही. असं अहंकाराचं घर, घमेंडाचं घर जे म्हणतात ना, तिथं काही माणुसकी नावाची चीजच नसते. असाच भारतीय जनता पार्टीचा एक प्रचारक त्या ठिकाणी आला. रवींद्र चव्हाण अर्थात तो प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्या पार्टीचा. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे बघितलं आणि कार्यकर्त्यांना बघून म्हणाले, की अ, भारतीय जनता पार्टीच्या लातूरमधल्या कार्यकर्त्यांकडून बघून असं वाटत आहे, की विलासराव देशमुखांच्या आठवणी आता पुसल्या जातील. आता कार्यकर्त्यांकडून जर त्यांच्या आठवणी पुसल्या जात असतील, त्यांच्या कार्यकर्त्यांकडे बघितल्यामुळं जर आठवणी विलासरावांच्या पुसल्या जात असतील, तर भारतीय जनता पार्टीला विलासरावजी देशमुखांचं नावच घ्यायची गरज नव्हती. त्यांनी स्वतःचा आणि आपल्या स्वतःच्या पूर्वजांची नावं घेऊन प्रचार करायला पाहिजे होता. ज्या अर्थी त्यांना विलासराव देशमुखांचं नाव घ्यायची गरज पडली, पक्षाच्या स्वतःच्या त्या बी पक्षाच्या सभेमध्ये याच्यातच सगळं विलासराव देशमुखांच्या आठवणीचे आलं. पहिली गोष्ट लोकांना आठवणी पुसल्यापेक्षा स्वतःलाच एवढी आठवण आली रवींद्र चव्हाणांना विलासराव देशमुखांची आणि म्हणून तर त्यांनी नाव काढलं. विलासराव देशमुखांची आठवण आली असती तर नावच काढलं नसतं. पण याचे जे पडसाद आहेत या वक्तव्याचे कदाचित त्यांना जाणीव नसेल अगोदर. कारण ते लातूर आहे. आणि मग लातूर म्हणल्यानंतर वक्तव्य करत असताना इतर बोलताना वेगळं आणि लातूरमध्ये बोलताना वेगळं असतं वातावरण. लातूरचा वैचारिक वारसा वेगळा आहे. लातूरचा सांस्कृतिक वारसा वेगळा आहे, जो भारतीय जनता पार्टीला कधीही जमणार नाही. आणि तो वारसा जर जपून कुणी ठेवला असेल, तर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी तो वारसा जपून ठेवला आहे. आणि म्हणून आता हे वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं. पण जेव्हा यांच्या वक्तव्याच्या खाली प्रतिक्रिया आल्या लोकांच्या, त्या जास्तीत जास्त 99% लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, की मी भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे. पण मला या आता आपण रवींद्र चव्हाण म्हणू, पण तुम्ही चेक करा त्या रवींद्र चव्हाणांचं नाव काय लिहिलंय प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकांनी प्रतिक्रियांमध्ये. तर याचा इतका राग आलाय, की याचा जाहीर निषेध करतो. कोण निषेध करतो? भारतीय जनता पार्टीचा मतदार निषेध करतो. लगेच खाली भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. पण या रवींद्र चव्हाणच्या या वक्तव्याचा निषेध करतो. विलासरावजी देशमुख साहेब म्हणजे लातूरकरांना सूर्यासारखे आहेत. सूर्यप्रकाश कधीही झाकता येत नाही. सूर्याला कधीही तुम्ही झाकून ठेवू शकत नाही. कारण तो सूर्योदय रोज नित्य नवीन असतो. तसा विलासरावजी देशमुखांच्या आठवणी रोज नित्य नवीन आहेत. त्या जुन्या सुद्धा होत नाहीत आणि त्या पुसल्या तर कुणाच्याच गाडीलाही जात नाहीत. अशा लोकांच्या प्रतिक्रिया पण त्या कोणत्या लोकांच्या? भाजपच्या कार्यकर्त्यांच्या त्या प्रतिक्रिया. विचार करा आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील? मग जर एखाद्या विरोधक नेत्यांच्या आणि तेही दिवंगत नेत्याविषयी असणाऱ्या प्रतिक्रिया जर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ह्या असतील, तर स्वतःच्या पक्षांच्या काय प्रतिक्रिया असतील याचा विचार केला पाहिजे माणसाने. आणि म्हणून रवींद्र चव्हाणांना थोडं तरी ज्ञान असायला पाहिजे होतं भाषण करायचं. ते कुठं या भारतीय जनता पार्टी पक्षाचे रडके भाषणं आणि कोणीकडे विलासरावजी देशमुख साहेबांचे ते हसऱ्या-फुलल्या चेहऱ्यांचे भाषण, कुणीकडे तो वैचारिक वारसा याची तुलना तरी होऊ शकते का? हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढे बी-जे-पीचे लोक आहेत हे, त्याच्यातून एकही नाही असं की विलासरावजी देशमुख साहेबांच्या एका शब्दाची तरी तुलना करू शकेल किंवा त्या शब्दाला तरी तोड असं भाषण करू शकेल. ना यांच्याकडे वक्तृत्व आहे, वक्तृत्व तर नाहीच नाही. वक्तृत्व चांगलं नसल्यामुळे यांना नेतृत्वही चांगलं करता येत नाही. नेतृत्व चांगलं करता येत नसल्यामुळे यांचं कर्तृत्व शून्य आहे आणि म्हणून यांच्या आठवणी कोणी काढतच नाही. पण ज्यांच्या आठवणी लोकांना आहेत, त्या आठवणी हे पुसायला लागलेले आहेत. त्या आठवणी काही लिहिलेल्या आहेत का वहीमध्ये विलासरावजी देशमुखांच्या? ते ज्यांच्या आठवणी हृदयामध्ये कोरलेल्या आहेत, ते तुम्हाला नाही तुमच्या 1700 पिढ्यांना सुद्धा पुसता येणार नाही. कारण त्या लोकांच्या मनामनामध्ये आहेत, जिवंत आहेत, नित्य नूतन आहेत त्या. कधीही जुन्या होत नाहीत विलासरावजी देशमुख साहेबांच्या आठवणी. अलीकडे बघा तुम्ही, विलासरावजी देशमुख साहेबांना अलीकडच्या नव्या पिढीने बघितले नाही ते मुख्यमंत्री असताना. पण
आता आपल्यासारख्या थोड्या अगोदरच्या पिढीने बघितलेलं आहे, पण लगे अलीकड नवीन जे आहे त्यांनी बघितलेलं नाही. तरी ते विलासरावजी देशमुख साहेबांचे भाषणं इतके ऐकतात आणि खाली प्रतिक्रिया देतात, की "साहेब तुम्ही आज पाहिजे होते." म्हणजे आजही ज्यांनी पाहिलं नाही विलासरावजींना, ते लोकसुद्धा म्हणतात, की आज विलासरावजी देशमुख साहेबच महाराष्ट्राला मुख्यमंत्री पाहिजे होते. आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून शोभणारा चेहरा म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब होते. असा चेहरा शोभणारा पुन्हा तुम्हाला त्यानंतर दुसरा नाही सापडला. आणि इतकं हसरं, इतकं फुलणारा तो चेहरा आणि सगळ्यांना खळखळून हसवणारा. विलासरावजी देशमुख साहेबांचे कुठलंही भाषण चेक करा आणि ऐका. खळखळून हसाल, आनंदित व्हाल आणि तुमचा दिवस पूर्णपणे चांगला जाईल. त्यानंतर येणारे कित्येक दिवस तुमचे चांगले जातील. एक आगळी-वेगळी भाषा शैली आहे, ती वाणीच वेगळी आहे. असं म्हणतात ना, भगवंतांनी देवाला देताना काही वेगवेगळ्या अशा वस्तू दिल्यात, की त्या 84 योनीमधल्या पशु-पक्ष्यांना कुणाकडेच नाहीत, पण ती मनुष्याकडे आहे. त्याच्यापैकी एक असणारी गोष्ट म्हणजे ती वाणी, ती भाषा आणि त्या भाषेच्या जोरावर, त्या वाणीच्या जोरावर माणूस इतकं प्रेम निर्माण करू शकतो समाजामध्ये, इतके माणसं जोडू शकतो आणि हे माणसं जोडण्याचं आणि हे प्रेम निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर ते विलासरावजी देशमुख साहेबांनी केलेलं आहे. अगदी सूर्यासारखं तेजस्वी भाषण, सूर्यासारखे तेजस्वी प्रखर शब्द, मोत्या हिऱ्यांचा जसं काही पाऊस पडावा असं विलासरावजी देशमुखांचे भाषणं असायचे आणि आजही ते नित्य नूतन आहेत. असं नाही की विलासरावजी देशमुख साहेबांची भाषणं लोक तेव्हाच ऐकायची तेव्हाचे. आता ते जुने झालेत. विलासरावजी देशमुख साहेबांचे शब्द तुम्ही भाषणं कितीही वेळा ऐका, कितीही वेळा ऐका. एकच भाषण तुम्ही रोज-रोज ऐकणार आणि तेच भाषण तुम्हाला असं वाटेल की ते आम्ही फक्त आजच ऐकलंय. नित्य नूतन वाटणारे ते शब्द असतात. पण हे भारतीय जनता पार्टीच्या कुणालाच येणार नाही आणि कुणालाच जमणार नाही. कारण का जमणार नाही? त्याच्यासाठी वैचारिक वारसा लागतो. त्याच्यासाठी पूर्व पुण्याई लागते. पूर्व पुण्याईचा ठेवा तो या भावा सापडला. उगाच सापडत नसतो. तो पूर्व पुण्याईचा ठेवा असतो. अर्थात त्यांच्या पक्षाचंही काही फुलना फुलाची पाकळी का होईना, देशाच्या इतिहासामध्ये, योगदानामध्ये त्यांनी प्रयत्न केलेले, ते त्यांच्या पाठीशी, त्यांच्या घराण्याची पूर्व पुण्याई त्यांच्या पाठीशी आणि त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं स्वतःचं कर्तृत्व त्यांच्या पाठीशी आणि आपल्या वाणीच्या ताकदीवर त्यांनी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर उभ्या भारतभर इतकं प्रेम निर्माण केलं आणि इतके माणसं जोडले. पण तुम्ही आज सूर्यालाच झाकण ठेवू पाहताय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्ही अशी उंच भरारी घेऊ आणि सूर्याला झाकून ठेवू आणि म्हणू बघा आता कुठेही सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाश वगैरे काही नाही. सूर्य नावाची चीजच नाही म्हणणार तुम्ही या जगामध्ये. घुबडांनी कितीही म्हणलं सूर्य नाहीच, सूर्य नाही, सूर्य नाहीच, तर सूर्योदय झाल्यावर सूर्याचा प्रकाश लगेच आपल्याला दिसतो. असे किती घुबडं एकत्र आले आणि सांगितलं त्यांनी संघटन करून घुबडा-घुबडांची बैठक झाली आणि असे सगळे घुबडे एकत्र आले आणि ठरवलं म्हणले, "नाही, नाही, आजपासून सूर्य नाही म्हणजे नाही." कारण का नाही? तर आम्ही तो पाहिलाच नाही, आम्ही तो अनुभवलाच नाही सूर्यप्रकाश काय असतो, त्याच्यामुळे सूर्यच नाही. पण अरे, तुम्ही जरी तो सूर्यप्रकाश अनुभवला नसेल, तुम्हाला जरी जाणीव नसेल सूर्याचा प्रकाश म्हणजे काय असतो, तुम्हाला सूर्यप्रकाशाची जाणीव नसेल, परंतु बाकीचे ते ह्या 84 योनीमधले जे इतर सगळे जीव आहेत ना, त्या सगळ्यांना माहिती आहे, की विलासरावजी देशमुख साहेब म्हणजे काय आहेत. त्याच्यामुळं अशा घुबडांना काय लागलं, की त्यांनी विलासरावजी देशमुख साहेबांना काय आहे अनुभवलं नाही अजून यांनी. कारण का अनुभवलं नाही? अनुभवण्यासाठी योग्यता लागते. गुणवंताची किंमत गुणवंतालाच कळते, ती मूर्खाला कळत नाही. "येथ असावे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही" साधू संत म्हणतात. ते याच्यामुळंच. कारण गुणवंताला जर जाणून घ्यायचं असेल, तर समोरचा सुद्धा गुणवंतच लागतो. विलासरावजी देशमुख साहेबांचं नेतृत्व समजून घ्यायचं असेल, तर इथल्या शेतकऱ्यांकडे जा तुम्ही. सुखाचे दिवस म्हणतील. विलासरावजी देशमुखांच्या काळातले दिवस म्हणजे सुखाचेच दिवस असं तुम्हाला कुणीच म्हणणार नाही. की ते दिवस अवघड होते, कठीण होते वगैरे सगळे दिवस सुखाचे होते असेच म्हणतील. फार जास्त कमाई नव्हती लोकांची. नोकरदारांची सुद्धा जास्त कमाई नव्हती. पार लाखाच्या पार त्यांचे वेतन नव्हते. फार त्यांना असे कामापुरतंच वेतन होतं. शेतकऱ्यांना कामापुरते शेतीचे भाव होते. महागाई कामापुरतीच होती, फार जास्त नव्हती. पण सगळ्यांचं बॅलन्स असं नियंत्रणात होतं. कुठलंही काम आलं ना, तर पटकन शेतकऱ्यांच्या घरात पैसे निघायचे. असे रिकामे घरं नव्हते. कुणाचे खिसे रिकामे नव्हते. आज 2,00,000 पगार असणाऱ्या नोकरदाराकडे जा, तो म्हणतो पैसाच पुरत नाही. का बरं पुरत नाही? 2,00,000 आजकाल वेतन झालं तरीही पैसा पुरत नाही म्हणतो. कारण का नेतृत्व करणारेच आता पुरू देईना झालेत. विलासरावजी देशमुखांचं नेतृत्वच असं होतं
होतं, की त्यांनी कुठल्याच डिपार्टमेंटला असे लाखाच्या पार वेतन जाऊ दिले नाही आणि कुठलंच कुणालाच कमीही पडू दिलं नाही. म्हणजे पार अतिरेक कशाचाच नव्हता आणि कमी काहीच पडत नव्हतं. शेतकऱ्यांना तर कमी काहीच पडत नव्हतं. पैठण तालुक्यामध्ये काही शेतकरी म्हणायचे, "काय काळ होता पहिला विलासरावजी देशमुखांच्या काळात. आम्ही एवढी-एवढी थैली भरून बाजारच्या दिवशी पैसे नेत नव्हतो, कापूस नेत होतो आणि तिकडून येताना एवढी मोठी थैली भरून बाजार यायचा आणि तरी खिशात पैसे उरायचे. आता खिसा भरून पैसे नेतो, पण एवढुशाच थैलीत बाजार बसतो. काय दिवस आलेत." म्हणजे हे लोकांचे अनुभव आहेत. याच्याही पलीकडे अनुभव जर पाहायचे असतील लोकांचे आणि लोकांच्या आठवणी जर पाहायच्या असतील, तर विलासरावजी देशमुख साहेबांच्या आठवणी ज्या आज त्यांचे पुत्र रितेशजी देशमुखांनी दोन्ही हात जोडून तुम्हाला चपराक मारली ना, की ज्या आठवणी हृदयावर कोरलेल्या असतात, त्या लिहिलेल्या पुसता येतील तुम्हाला. पुस्तकात लिहिलेल्या असल्या, वहीवर लिहिलेल्या असल्या, तर तुम्ही त्याला गिरवून टाकसाल, पुसून टाकसाल. पण ज्या लोकांच्या मनामनात आणि लोकांच्या हृदयावर कोरलेल्या आहेत, त्याला तुम्ही कसं पुसणार? एवढी चपराक मारली, पण त्या त्या एकाच वाक्यामध्ये, त्या एकाच वळीमध्ये खूप काहीतरी सांगून गेले. मितले आणि रसाळ जी भाषा असते ना, कमी शब्दात पण इतका मोठे अनुभव तुम्हाला सांगण्यात आले भारतीय जनता पार्टीला अर्थात, की त्यांनी विलासरावजी देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख यांनी नाव सुद्धा घेतलं नाही या रवींद्र चव्हाणांचं. नाव सुद्धा तोंडामध्ये घेतलं नाही. का घेतलं नाही? कारण की असं म्हणतात ना, "घेता सज्जनांची नावे." चांगल्या लोकांचीच नावं तोंडात घ्या. ही चपराक मारली. वाईट लोकांची नावं तोंडात घेऊ नयेत. रितेश देशमुखांनी नाव सुद्धा तोंडात घेतलं नाही. चपराक तर मात्र अशी महान मारून टाकली यांना. आणि मग यांना कुठेतरी वाईट वाटायला लागलं रवींद्र चव्हाणांना, की आपण ज्या ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी काय उलट्या करून आलो. म्हणजे यांना झालेलं आहे अपचन. यांना झालंय जास्त पैसा सत्तेचा. कारण भूक नसताना सुद्धा खात राहिलं, तर अपचन होणारच आहे अर्थात आणि ह्या अपचनाच्या उलट्या यांना चालू झालेल्या आहेत या लोकांना. कारण यांचा घमेंड इतका वाढलेला आहे आणि त्या घमेंडामध्ये काहीही बोलून चाललेत आणि तशी यांची संस्कृती सुद्धा आहे काही बोलण्याची. यांच्याकडे कारण वैचारिक वारसा नसल्यामुळे हे काहीही बोलतात. पण आता लोकांच्या आठवणी काय आहेत, ह्या जर खरंच पाहायच्या असतील, तर औरत शहाजनीमध्ये एक सदगृहस्थ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महालक्ष्म्यांचा सण हा सगळीकडेच होत असतो. सगळ्यांना माहीत आहे आणि तो भारतीय जनता पार्टीला जरा जास्तच माहीत असायला हवा. कारण हिंदू धर्म म्हणून त्यांनी लायसन काढले. तर त्याच्यामुळे त्यांना जास्त माहिती असायला हवं आता. आता पेपरमध्ये बातम्या छापून येतात, की ते सदगृहस्थ त्या ठिकाणी महालक्ष्म्या ज्या गौराईला त्या ठिकाणी घरी त्यांचं आगमन होतं आणि पूजनाच्या दिवशी, गौरी पूजनाच्या दिवशी ते विलासरावजी देशमुख साहेबांचा फोटो सुद्धा त्या गौराईसोबत पूजन करत असतात. अर्थात जेवढी किंमत ते गौरी पूजनाला देतात, महालक्ष्मी पूजनाला देतात, तेवढीच किंमत ते विलासरावजी देशमुख साहेबांना देतात. म्हणजे जेवढं प्रेम त्यांचं देवावर आहे, तेवढंच प्रेम त्या सदगृहस्थांचं विलासरावजी देशमुख साहेबावर आहे. म्हणजे सर्वसामान्य गृहस्थाश्रमी लोकसुद्धा विलासरावजी देशमुख साहेबांना तितकंच मानतात, जितकं ते देवाला मानतात. जितकं तुम्ही हिंदू धर्म म्हणता ना, मग जेवढं तुमच्या मनात हिंदू धर्माविषयी प्रेम येतं की नाही, अगदी तसं मनातून प्रेम लोकांचं देवावरती आहे ना, तर तेवढं देवावरचं प्रेम जेवढं आहे, तेवढंच प्रेम त्यांचं विलासरावजी देशमुख साहेबांवर आहे. म्हणजे आता तुम्हाला असं म्हणायचं का मग विलासरावजी देशमुख साहेबांच्या आठवणी पुसायच्या म्हणजे देवाच्या आठवणी पुसायच्या असंही म्हणायचंय का? कारण लोकांनी तर देवाएवढीच किंमत तिथं विलासरावजी देशमुख साहेबांना दिली. अर्थात आपल्या आवडत्या माजी मुख्यमंत्र्यांना दिली त्यांनी. कारण विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा नेता तर होतेच, पण लोकांचे आवडते मुख्यमंत्री होते. लोकांच्या मनामनातले मुख्यमंत्री होते. आणि तुम्ही कशा आठवणी पुसून टाकाल? त्या नाही टाकता येणार. पण अशा अनेक आठवणी आहेत सर्वसामान्य लोकांच्या, की ज्या विलासरावजी देशमुख साहेबांचं तो हृदयामध्ये असलेला लोकांचा ठेवा आहे. पूर्वपुण्याईला असल्यामुळे लोक म्हणतात, की आम्हाला तो या भावा सापडला. आम्हाला तो पूर्वपुण्याईचा ठेवा म्हणजे आमचे विलासरावजी देशमुख साहेब आहेत. लातूरमध्ये अनेक कार्यक्रम होतात. पहिलेही व्हायचे, आजही होतात. पण विलासरावजी देशमुख साहेब जाऊन इतके वर्षे झाले, तरी सुद्धा आज कार्यक्रम कुठल्याही पार्टीचा असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, तरी सुद्धा त्या ठिकाणी समोर बसलेली जी पब्लिक असती
आणि तिथे मग कार्यक्रम साखरपुड्याचा असेल अथवा लग्नाचा असेल अथवा सांस्कृतिक असेल अथवा कॉलेज महाविद्यालयीन स्नेहसंमेलन असतील, कार्यक्रम कुठलाही असू द्या, गणपती असू द्या, दुर्गादेवी उत्सव असू द्या, कार्यक्रम कुठलाही असू द्या, पण ज्या कलाकाराला बोलावलं जातं ना, तर तो कलाकार जेव्हा स्टेजवरती येतो आणि हातात माईक घेतो, त्यावेळेस समोरची जनता म्हणते, "आधी आम्हाला विलासरावजी देशमुख साहेबांच्या आवाजामध्ये 2 वाक्य का होईना बोलून दाखवा आणि आमच्या कानावर एकदा विलासरावजी देशमुख साहेबांचा आवाज घाला आणि नंतर तुमच्या इतर कलागुणांचा कार्यक्रम चालू करा." हा अनुभव आहे. हा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे. अशा अनेक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी आम्ही लोकांचे ते वाक्य ऐकले आणि लोकांनी भाग पाडलं कलाकारांना आणि जास्त करून तर तिथं असे कलाकार बोलावले जातात, की ज्यांना विलासरावजी देशमुख साहेबांचा आवाजामध्ये काहीतरी बोलता येईल. असे इतके लोक आत्तापर्यंतही विलासरावजी देशमुख साहेबांचा आवाज ऐकण्यासाठी आतुरलेले आहेत. नवे-नवे लोकांना असं वाटतं, की कुणीकडून तरी विलासरावजी देशमुख साहेब येतील स्टेजवरती आणि आमच्यासाठी ते भाषण करतील आणि पुन्हा आम्हाला खळखळून हसवतील, आनंद देतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करून पुन्हा आमच्या मनातला मुख्यमंत्री आम्हाला मिळेल. ही भावना अजूनही लोकांच्या मनामध्ये नित्य नूतन आहे आणि जर अनुभव घ्यायचा असेल तर रवींद्र चव्हाणांनी काही दिवस लातूरमध्ये स्थायिक राहावं आणि प्रत्येक कार्यक्रमाला जावं. जर तुम्हाला हे लोकांचे अनुभव नाही आले ना, तर मग येऊन सांगा आम्हाला, की विलासरावजी देशमुख साहेबांच्या आठवणी आता पुसायला जमतात म्हणून. बघा तिथे कुठल्याही कार्यक्रमांमध्ये जाऊन काय म्हणतात लोकं. कार्यक्रम कित्येक वेळेस आम्ही ज्या कार्यक्रमाला गेलो ना, तिथं गणपतीच्या तिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेला तो कार्यक्रम होता. आणि तेच लोकं म्हणत होते, की एकदा विलासरावजी देशमुख साहेबांच्या आवाजामध्ये 2 शब्द भाषणं करा. त्या कलाकारांना म्हणत होते. अक्षरशः केले कलाकारांनी त्या आवाज विलासरावजी देशमुख साहेबांचा आवाजामध्ये त्यांनी 2-4 वाक्य बोलून दाखवले सुरुवातीला. म्हणजे इतक्या लोकांच्या मनामध्ये आजही ठासून भरलेले आहेत. विलासरावजी देशमुख साहेबांचा आवाज हृदयातून कुणीही काढायचा म्हणलं ना, ते कुणालाच शक्य होत नाही. कारण एखादं व्यक्तिमत्वच असं असतं, की ते कुणालाच काढता येत नाही. विलासरावजी देशमुख साहेबांना अनेक लोक फोन करायचे आणि फोन करत असताना कुठल्याही महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातल्या कुठल्याही युवकाने जर विलासरावजी देशमुख साहेबांना मेसेज पाठवला, तर विलासरावजी देशमुख साहेबांचा तुरंत रिप्लाय त्याला जायचा. जर फोन केला, तर तुरंत फोन जर विलासरावजी देशमुख साहेब कार्यक्रमामध्ये अथवा कामात असतील, तर नंतर का होईना थोड्या वेळाने रिपीट फोन विलासरावजी देशमुख साहेबांचा त्या व्यक्तीला जायचा. भलेही अ, कुणीही तो फोन केलेला असावा, पण आज सुद्धा विलासरावजी देशमुख साहेबांचा तो नंबर चालू आहे. आज सुद्धा तुम्ही तो नंबर डायल करू शकता आणि भाषण ऐकू शकता. असे व्यक्तिमत्व क्वचितच महाराष्ट्रामध्ये मिळत असतात. कारण की महाराष्ट्राला नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असणारा नेता मिळणे कठीण असतं. कठीण असतं. कारण एखाद्या वेळेस चांगलं नेतृत्व गुण असणारा आपल्याला नेता मिळू शकतो, मुख्यमंत्री मिळू शकतो. पण त्याचं कर्तृत्व आणि वक्तृत्व शून्य असतं. एखाद्या वेळेस चांगलं कर्तृत्व असणारा आपल्याला महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकतो. पण त्याचं वक्तृत्व आणि नेतृत्व शून्य असतं. पण विलासरावजी देशमुख साहेब नेमके असे होते, की ज्यांच्याकडे वक्तृत्वही, नेतृत्वही आणि कर्तृत्वही ठासून भरलेलं होतं आणि आजही लोकांच्या मनात ते जिवंत आहे. म्हणून तुम्ही त्या आठवणी पुसू शकत नाही रवींद्र चव्हाण. तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील, तरी सुद्धा तुम्हाला विलासरावजी देशमुख साहेबांचंच नाव घ्यावं लागेल, तरच तुम्हाला प्रचार सभा गाजवता येईल. आता तुम्हीच पहा विलासरावजी देशमुख साहेब किती लोकप्रिय आहेत. तर जोपर्यंत तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये कालपर्यंत कुणीही ओळखत नव्हतं, कुणीच ओळखत नव्हतं. पण विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव घेतल्याबरोबर तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. ही किमया आहे विलासरावजी देशमुख साहेबांची. आणि म्हणून किमान तुम्हाला आता रोज उठलं की विलासरावजी देशमुख साहेबांचं दर्शन घ्यावं लागेल. असे तुम्ही आता विलासरावजी देशमुख साहेबांमुळं लोकप्रिय झाले. ही किमया फक्त एखाद्याच व्यक्तीमध्ये असते, एखाद्याच नेतृत्वामध्ये असते. आता यानंतर आपण भाषण करत असताना जरा तोलून मापून शब्द वापरावेत आणि आपल्या पक्षाच्या पूर्व-पुण्याईचे दाखले लोकांना द्यावेत आणि भाषणं करावेत. एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, हाईप करायला विसरू नका आणि विशेष म्हणजे सबस्क्राईब करा.
आणि आपली प्रतिक्रिया विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाबद्दल काय आहे हे नक्की लिहा. कारण की तुमची विलासरावजी देशमुख साहेबांबद्दलची प्रतिक्रिया म्हणजेच विलासरावजी देशमुख साहेबांची हृदयातली आठवणीचा ठेवा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.